Okay, good afternoon all of you. Send me the full name through chat option. थोडा वेळ बघूया, अजून 1-2 मिनिटं नंतर पण चालू करू. हा, मला थोडंसं तुमच्याशी डिस्कस करायचं होतं. तर आता तुमची शेड्यूल एक्झाम झालेली आहे पुढच्या महिन्यात. तुम्हाला टाइम टेबल मिळाले सगळ्यांना ना? सेमिस्टर एक्झाम तुमची शेड्यूल झालेली आहे? नाही मिळालं टाइम टेबल अजून? नो सर. नाही सर. बरं, ठीक आहे. तुम्हाला मिळेल टाइम टेबल. पुढच्या महिन्यात तुमची फर्स्ट वीक मध्येच एक्झाम स्टार्ट होते सेमिस्टरची. If I'm not wrong, just wait. I want to cross check. एकच मिनिट थांबा. एकच मिनिट, just say stop. I think 5 तारखेपासून चालू होते. 5 तारखेपासून 5 नोव्हेंबर पासून टाइम टेबल तुम्हाला क्लिअर होईलच. फक्त लक्षात घ्या की पुढच्या महिन्यात तुमची सेमिस्टर एक्झाम आहे आणि 50 मार्कचा पेपर आहे. थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह पेपर 50 मार्कचा माझ्या नॉलेज प्रमाणे. तर मग काय करायचं? मग ही संडेची टेस्ट घ्यायची का नाही घ्यायची? बोलते राहा. तुमचा मी जो 2 चॅप्टर्स तुम्हाला दिलेत मी आता, कुठले? पहिला ऍडव्हान्स वेब डिझायनिंग आणि कुठला? इंट्रोडक्शन टू SEO. बरोबर. हे 2 चॅप्टर्स मी रविवारच्या टेस्टला म्हणलो होतो, बरोबर ना, संडेच्या. आणि आपला जो सेमिस्टर एक्झाम होणार याच्यामध्ये पहिले 3 चॅप्टर्स असतील. 3 म्हणजे मी तुम्हाला जे शिकवले ते कुठले शिकवले तुम्हाला मी? तर ऍडव्हान्स वेब डिझायनिंग, नंतर ई-कॉमर्स आणि SEO, हे 3 चॅप्टर्स. हे 3 चॅप्टर्स तुम्हाला सेमिस्टरला असणारच आहेत 100%. त्यामुळे त्याची तयारी आतापासून तुम्ही करा. मग माझं असं मत होतं की या संडेला जर आपण SEO ची टेस्ट घेतली, SEO बरोबर, म्हणजे सॉरी या 2 चॅप्टरची, 30 मार्कचा मी पेपर काढतो. 30 मार्कचा ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे माझं मत आहे. तुम्ही जर म्हणला काही नाही सर सेमिस्टरची अभ्यास करायला वेळ पाहिजे, तर मग मी ही संडेची कॅन्सल करतो. काय अडचण नाही मला, कारण तसा मलाच त्रास आहे. तो पेपर सेट करणं म्हणजे इतकं पण सोपं नाहीये. कमीत कमी 2 ते 3 तास बसवून ते पेपर सेट करावा लागतो कम्प्युटराइज. त्यामुळे तसं मला सोपं आहे ते. जर तुम्हाला म्हणजे मला तसं ते खूप अवघड आहे तसं बघायला तर, पण मी करू शकतो. पण तुमची इच्छा असेल तर म्हणजे तुम्ही करायचं, घ्यायची का नाही घ्यायची, मला फक्त जरा चॅट मधून सगळ्यांनी सांगा रे. सगळ्यांनी, प्रत्येकाने आपापलं मत मांडा. एकच मिनिट मी थोडंसं सेव्ह करतो. आता थोडंसं थांबा, मी क्लिअर चॅट करतो. 2च मिनिटं थांबा जरा. आता मला तुम्ही सांगा काय करायचं, घ्यायचं का नाही घ्यायचं मला सांगा. की साक्षी शिंदे म्हणते घ्यायची, स्नेहल देशमुख म्हणते घ्यायची, नंतर साक्षी गायकवाड घ्यायची म्हणते, नंतर प्रतीक्षा पाटील यस, साक्षी सूर्यवंशी म्हणते राहून द्या सर आमची सेमिस्टरची प्रिपरेशन करतो. बरं ठीक आहे. आकांक्षा पवार म्हणते यस, प्रेरणा पाटील यस, साक्षी जाधव यस. Sakshi Suranshi, if I am not wrong, if you are asking that we will study for the semester preparation, definitely these two chapters are there for semester. So if you study that 2 chapters within these 2 days, definitely it will help you for the semester also. Ultimately, the semester preparation will be there, no? Yes or no? If I am not wrong. Okay, sir. Okay. Vaishnavi Godke, why you are telling no? Give me the reason. Vaishnavi Godke, you said no. Why? Now take sir. Why? असं नाही, फर्म पाहिजे सर आपलं काहीतरी. ओके, माझं मत आहे घेतली की थोडंसं तुम्हाला फायदा होईल त्याचा. मे बी त्यातले काही क्वेश्चन सेमिस्टरला रिपीट होऊ शकतात ना. असं काही नाही की होणार होतील असं काही नाही, नाही होणार असं पण काही नाही.
ओके, घ्या सर, रिव्हिजन होईल. ओके, माझं तेच मत आहे. थोडंसं संडेला तुम्ही द्या एक्झाम ती. मी पेपर सेट करतो पहिल्या 2 चॅप्टरला, काय अडचण नाहीये. आणि मात्र सेमिस्टरचा पेपर जो असेल तो 50 मार्कचा असेल, हे लक्षात घ्या. 50 मार्कचा पेपर असेल. आणि आता जो मी सेट करणार आहे तो 30 मार्कचा ऑब्जेक्टिव्ह असेल. त्याच्यामध्ये फिलिंग ब्लँक्स 5 मार्क्स, ट्रू ऑर फॉल्स 5 मार्क्स, अशा पद्धतीनं. परत सिंगल करेक्ट आन्सर, 2 करेक्ट आन्सर, 3 करेक्ट आन्सर आणि मॅच द पेअर. या पद्धतीनं जितकं शक्य आहे तेवढे मी क्वेश्चन्स त्यातून कव्हर करेन. तुम्हाला तो कव्हर करायचा आहे 30 मार्क्सचा पेपर. ओके, हा, म्हणजे 5 मार्क्स फिलिंग ब्लँक्स, 5 मार्क्स ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे 10 झाले. सिंगल करेक्ट आन्सरला मी 5च घेणार आहे आणि 2 करेक्ट आन्सरला मी 10 घेतो. म्हणजे 5 क्वेश्चन इंटू 2 म्हणजे 10 मार्क्स, म्हणजे 15 आणि 10 झाले 25. आणि मग हवं तर मग मी रिअरेंजचे 5 किंवा रिअरेंजला 2 आणि मल्टिपल चॉईस 3 करेक्ट आन्सरला 1, म्हणजे ते 1 क्वेश्चन टाकला तर 3 मार्क्स झाले. बघतो काय, म्हणजे त्या अनुषंगाने सगळे ऑब्जेक्टिव्ह पेपर्स, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मी कव्हर करतो. ओके फाईन, रेडी ना मग सगळेजण? ओके फाईन, मी घेतो ते, काय अडचण नाहीये. मग संडेला टेस्ट होईलच. संडेचं टायमिंग संध्याकाळचं असेल. 6 वाजताच तुम्हाला मी संडेला पेपर, म्हणजे 6च्या अगोदर थोडं मी पेपर डिस्प्ले करेन. मात्र इथं त्या एक्झामला टाइम लिमिट असणार आहे बघा. मी त्या एक्झामला टाइम लिमिट देणार आहे. 12वी ऐकताय ना? मी येस सर. हा, त्या एक्झामला मी टाइम लिमिट देणार आहे. म्हणजे 30 मार्क्सचा पेपरला मी असं म्हणतो की 45 मिनिटचं टाइम टेबल देतो. 45 मिनिट्स मोर दॅन सफिशियंट, आय थिंक सो. का 1 तास द्यायचा, तुम्ही सांगा मला. 1 तास देतो? ठीक आहे, चालतंय. कनेक्टिव्हिटी इश्यू थोडासा कन्सिडर करून मी 1 तास देतो. ओके, 1 तास दिला तर तुम्ही 1 तासामध्ये ते, आणि 1 तासानंतर ते तुमची ती एक्झाम पेपर ऍक्टिव्ह होणार नाही, सोडून द्या. ऑटोमॅटिक तुम्ही बाहेर पडाल त्याच्यातून. त्यामुळे थोडंसं आपण असं ठरवूया की आता 6 ते 7 आता टायमिंग ठरलं आपलं. संडेला 6 ते 7 ला ती टेस्ट द्यायची. कुणाला काय अडचण आहे टायमिंग विषयी? अडचण असेल तर मला सांगा लगेच, मी टायमिंग चेंज करतो, काय अडचण नाही. जेवढे लोक आता No, जॉईन sir. आहेत, 21 लोक जॉईन आहेत, म्हणजे आजची प्रेझेंटी, या लोकांना कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. ओके, नो सर. म्हणजे संडेला 6 to 7 माझं काय असेल पेपर असेल. तो पण पेपर पहिल्या 2 चॅप्टरवरती असेल. आणि हा एक जस्ट आपली रिव्हिजन टेस्ट म्हणून आपण घेऊया. आणि जो सेमिस्टरचा पेपर असेल तो 50 मार्क्सचा असेल, 50 मार्क्सचा. त्याच्यामध्ये पहिले 3 चॅप्टर्स मी जे शिकवले तेवढे 3 चॅप्टर्स आहेत तेवढेच. कोणते? ई कॉमर्स, ऍडव्हान्स वेब डिझायनिंग आणि कुठला SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ओके, करेक्ट. तर ते 3 चॅप्टर्स आपण घेऊ. फाईन, चला आता आपण ऍक्च्युली सुरुवात करतोय. तर बेसिकली मी तुम्हाला सगळ्यांनाच क्लिअर करतो की 11वी मध्ये आपण बऱ्यापैकी काही गोष्टी बघितल्या होत्या, ज्याचं काय म्हणतो आपण त्याला, बेसिक पार्ट आपण बघितला होता जावास्क्रिप्टचा. जावास्क्रिप्ट ही कोणती लँग्वेज आहे तर क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. जावास्क्रिप्ट मध्ये तुम्हाला काय करता येतं, व्हॅलिडेशन्स टाकता येतं. व्हॅलिडेशन इन द सेन्स काय म्हणून आपण त्याला, तर एखादं इनपुट हे रिक्वायर्ड कंडिशन मध्येच आलेलं आहे का, दिलेल्या कंडिशन सॅटिस्फाय करूनच ते घेतलं गेलेलं आहे का. तर या सगळ्यांचा तो जावास्क्रिप्टचा विषय होता. थोडंसं जावास्क्रिप्टच्या बाबतीतला रिव्हिजन पार्ट मी का म्हणलं तुम्हाला, कारण मला माहिती आहे की जावास्क्रिप्ट लँग्वेज तशी पाहायला गेली तर थोडीशी किचकट आहे. किचकट म्हणण्यापेक्षा कसं मी म्हणेन की थोडीशी तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं रिव्हिजन होणं गरजेचं आहे. म्हणजे थोडंसं मी असं म्हणेन की 11वीचा जो सिलेबस आहे, जो आपण शिकलो, तो थोडासा मला रिवाइज करायचा आहे. ओके, भले त्याला थोडा वेळ गेला तरी मला काही हरकत नाहीये, मी तो रिवाइज करू शकतो, त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये. मॅटर हाच आहे की तुमच्यापर्यंत राईट इन्फॉर्मेशन डिलिव्हर येणं गरजेचं आहे. ओके, आता जावास्क्रिप्ट लँग्वेज मध्ये आपण जे काय 11वीला शिकलो तो थोडासा मी पार्ट रिवाइज करतो. तुम्हाला मी सांगितलं होतं की वाचा म्हणून. होप की तुम्ही वाचला असेल. नसेल वाचला तर थोडंसं मी तो तुम्हाला परत आता माझ्या ह्या डिस्कशन मधनं होणारच आहे. ओके फाईन. तर सगळ्यात पहिला सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छितो की बेसिकली, एक सेकंद, ठीक आहे. मला असं वाटतं की माझ्याकडे एक बुक नवीन आलेलं आहे, मी सर्च केलं होतं. ज्या लोकांना शक्य असेल त्यांनी घ्या, ज्यांना शक्य नसेल त्यांनी थोडंसं शेअर करा. म्हणजे तर ती मी कंपल्शन करत नाही त्या बुकला, पण ॲज फार ॲज द
वेटेज इज कन्सर्न ना, थोडंसं तुम्हाला आतापासून अभ्यास करावा लागणारच आहे त्याचा. त्या बुकचा म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की तुम्हाला थोडंसं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स त्याच्यामध्ये जास्त दिलेले आहेत. एक बुक आहे माझ्यासमोर, त्या बुकचं TPS पब्लिकेशन आहे. आणि जर मला असं वाटतं की जर तुम्हाला फिजिकली जाऊन घेणं शक्य नसेल तर हे TPS वाले जे आहेत ते तुम्हाला पोस्टेज पण करतात, फ्री पोस्टेजने. ओके, तर जर कुणाला पाहिजे असेल तर मला पर्सनली मेसेज करा. मी हवं तर तुम्हाला ते हे करतो, मी मागून घेईन आणि मग तुम्हाला म्हणजे तुमच्या ॲड्रेसला डिलिव्हर करता येईल, काय अडचण नाही आहे. द कॉस्ट ऑफ दॅट बुक इज 240 रुपीज. 240 रुपये कॉस्ट आहे. कंपल्शन नाही आहे बरं का, मी तुम्हाला पुन्हा रिपीट करतोय. पण बुक छान आहे, मी बघितलं बुक. थोडेसे ऑब्जेक्टिव्ह पण पेपर्स त्याच्यामध्ये क्वेश्चन्स कव्हर केलेले सगळेच. TPSचं बुक आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, किनारी पब्लिकेशन्स प्रकाशनचं आहे. बघूया काय, जर आपल्याला काय याच्यामधून डिस्काउंट घेत असेल तर आपण डिस्काउंट पण घेऊ, विचारू त्यांना घ्यायचं, घेऊन आपल्याला काय मिळते का बघूया. मला फक्त एक काम करा, संध्याकाळ पण ज्यांना हवा असेल त्यांनी फक्त जस्ट एक मला मेसेज करून इंटिमेशन द्या. मग टोटल जी क्वांटिटी होते त्याच्यावरती मग त्यांना आपण विचारू काय कमी करतात का. मग कमी करत असेल तर एकदमच तेवढे बुक मागू, म्हणजे प्रत्येकाचा पोस्टेज चार्ज लागणार नाही, सगळ्यांनाच त्यातलं कॉमन होऊन जाईल. ओके फाईन. तर आपला जो चॅप्टर आहे तो आहे ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट. आता हा आपल्याला बघायचा, पण याच्या अगोदर मी तुम्हाला थोडेसे काही बेसिक गोष्टी ज्या आपण शिकलोय अगोदर ते बघतो. तर फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट, डिफरन्स बिटवीन क्लायंट साइड आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग. आता यातला काही पार्ट आपण जावास्क्रिप्ट मध्ये 11वीला बघितलं होतं. तर जावास्क्रिप्ट बेसिकली काय, तर जावास्क्रिप्ट इज नथिंग, इट इज आय कॅन से दॅट, मी तर लिहितो तुमच्या समोर. तर ही बेसिकली काय, क्लायंट साइड, लक्ष द्या सगळ्यांनी, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. ओके, आता क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेजचा अर्थ काय होतं की तुम्हाला मी सांगितलं की जो कोड आपण लिहिणार आहे तो कुठल्या कम्प्युटर लिहितो, क्लायंटवरती लिहितो. म्हणजे आपण जे मशीन वापरतो त्यालाच काय म्हणतो आपण, क्लायंट. ओके, त्याच्यावरती लिहितो जर क्लायंट साइड, म्हणजे त्या कम्प्युटरवरती. स्क्रिप्टिंग म्हणजे हे एक पर्टिक्युलर स्क्रिप्ट टॅग आहे, ज्या स्क्रिप्ट टॅगच्या अंडर आपण काय करतो, त्याचे कमांड्स लिहितो. त्याला आपण काय म्हणतो, आपण क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणतो. ओके, तर ही जी क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे ती कोण रन करतं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ते क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज रन करण्यामागे कोणाचा आधार हात आहे असं म्हणलं तर चालेल. तर त्याला आपण काय म्हणतोय, BROWSER, म्हणजे त्याला ब्राउझर म्हणतात. पण आपल्या भाषेमध्ये क्लायंट साइड मध्ये आपण त्याला एक म्हणतो की वेब ब्राउझर. शब्द वेब ब्राउझर हा वेबशी रिलेटेड आहे, त्यामुळे वेब ब्राउझर म्हणतो आपण त्याला. तर वेब ब्राउझर कॅन एक्झिक्यूट, आता याला म्हणतात, एक्झिक्युशनला म्हणतात काय, इंटरप्रिट करणं म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण, इंटरप्रिट. आता इंटरप्रिट म्हणजे काय, तर बेसिकली इंटरप्रिट करणं, किंवा यालाच ऍक्च्युअली काय म्हणतात, थोडं एक दुसरा वर्ड आहे त्याला, कंपायलेशन म्हणतो आपण. याच्यामध्ये काय होतं, तर इंटरप्रिटेशन कंपायलेशन मध्ये काय होतं, तर सोर्स कोड जो असतो तुमचा सोर्स, या सोर्स कोडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर मशीन फॉर्म मध्ये होतं. सोर्स कोड त्याला ऍक्च्युअली म्हणतात OBJECT, ऑब्जेक्ट कोड. म्हणजे ज्या भाषेत मी लिहिणार आहे ती भाषा कम्प्युटर समजत नाहीये, ज्या भाषेत मी लिहितो त्याला म्हणतो आपण सोर्स कोड. मला जी ब्राउझरवरती ज्याचं आउटपुट मिळतं तिची जी भाषा असते कन्व्हर्जनची, म्हणजे मला आउटपुट मिळताना जे सोर्स कोड मध्ये आहे ऍज इट इज मला काय मिळतं, माझं आउटपुट मिळतं. पण पहिला कसं होती प्रोसेस, ते सोर्स कोडचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं, ऑब्जेक्ट कोड मध्ये होतं, आणि पुन्हा ऑब्जेक्ट कोडचं कशामध्ये होतं, सोर्स कोड मध्ये होऊन आपल्याला कशातून दाखवलं जातं, तर वेब ब्राउझर थ्रू दाखवलं जातं. तर या प्रोसेसला आपण इंटरप्रिटेशन किंवा काय म्हणतो आपण, कंपायलेशन म्हणतो आपण. तर इथं वेब ब्राउझर काय करतो, इंटरप्रिट करतो. इंटरप्रिट करतो म्हणजे काय, स्टेटमेंट बाय स्टेटमेंट. म्हणजे पहिलं स्टेटमेंट घेईल, कन्व्हर्जन करेल त्याचं ऑब्जेक्ट कोड मध्ये, परत दुसरं स्टेटमेंट घेईल, त्याचं कन्व्हर्जन करेल ऑब्जेक्ट कोड मध्ये, आणि ही भाषा कम्प्युटरला समजेल अशा स्वरूपात तो काय करतो, ट्रान्सफर करतो. ओके, त्याच्यानंतरचा जो विषय तो येतो कशाचा, तर एडिटरचा. आता एडिटर बेसिकली म्हणजे काय, एडिटर म्हणजे काय, तर एडिटर इज नथिंग बट अ प्रोग्राम, और मी असं म्हणेन की टूल म्हणतो आपण त्याला, टूल. एक प्रोग्राम किंवा टूल ज्या थ्रू आपण काय करतो, प्रोग्रामचा कोड लिहितो. म्हणजे कोड ऑफ प्रोग्राम कोड लिहितो आपण एडिटर मध्ये लिहितो. हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, कोड ऑफ प्रोग्राम कोड लिहिला जातो एडिटर मध्ये. कोण सांगितलं कुठला एडिटर असतो आपण वापरलाय आपण जावास्क्रिप्ट साठी, तुमच्या समोरच आहे, काय, नोटपॅड. ओके, मी आता जो ओपन केलाय तेच ऍप्लिकेशन आहे, सोर्स कोड म्हणून आपलं कोड ऑफ द प्रोग्राम लिहिण्यासाठी काय होतं, यूज होतं. ओके, आणि तो कुठे रन करतो आपण, वेब ब्राउझरला. त्याचं एक्सटेन्शन काय असतं, फाईल एक्सटेन्शन, तर .html, और आय कॅन से दॅट
STM आहे. ओके, हे सगळं झालंय आपलं, बरोबर ना? ते मी फक्त रिवाइज करतो मी. त्याच्यानंतर आपण प्लेन जावास्क्रिप्टचा कोड पाहिला होता. ओके, म्हणजे सुरुवात केली होती आपण जावास्क्रिप्ट कन्सेप्टला. तर जावास्क्रिप्ट कन्सेप्टमध्ये पहिला जो पॉईंट येतो, फर्स्ट पॉईंट, मी थोडंसं अजून तुम्हाला मी करतो, अजून मी आपल्या सिलेबसला चालू नाही केलं, आपल्याला ऍक्च्युली चालू करायला वेळ आहे, त्यासाठी मला ह्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कन्सेप्ट ऑफ VARIABLE म्हणजे व्हेरिएबल. आता व्हेरिएबल म्हणजेच काय असतं, ती असते काय, नेम ऑफ, आय कॅन से दॅट नेम ऑफ मेमरी लोकेशन. काय म्हणतो आपण त्याला, मेमरी लोकेशन म्हणतो. म्हणजे एखादं व्हेरिएबल आहे, ए आहे समजा, असं कन्सिडर करा, ए व्हेरिएबल आहे, तर मी याला एखादी व्हॅल्यू असाइन करतो, व्हॅल्यू कुठली पण असेल, सोडून द्या, तो विषय लांबचा आहे की कुठली व्हॅल्यू तुम्ही असाइन करता. सो इथं आपण काही असाइन करू शकतो. म्हणजे मी जर ही फाईल जर मी सेव्हला क्लिक केलं तर ते सांगतं की तुम्ही फाईलला नाव काय द्यायचं आहे. मी समजा या फाईलला नाव दिलं फर्स्ट. ओके, एक्सटेन्शन कुठला डझंट मॅटर, तुम्ही काही पण घ्या, पण नाव काय देतोय, फर्स्ट. आणि मी कुठे सेव्ह करतो ते आता डेस्कटॉपवर सेव्ह करतो किंवा डॉक्युमेंट्सला क्लिक केलं डॉक्युमेंटमध्ये सेव्ह होते. तर ही फर्स्ट नावाने काय होणार आहे, या फाईलचं कंटेंट काय, हे सगळे कंटेंट आहेत, बरोबर, हे लिहिले सगळं. पण हे सगळं इथं दिसतं का आपल्याला, नाही, इथं काय दिसतं, फक्त फर्स्ट. म्हणजे दिस इज नथिंग बट आय कॅन से दॅट अ नेम असाइन टू दीज पर्टिक्युलर कंटेंट्स. त्याला एक नाव दिलं फर्स्ट फक्त, आणि सेव्हला क्लिक केलं की इन फ्युचर मी त्या फर्स्ट फाईलला डबल क्लिक केलं की काय होणार आहे, माझे हे मॅटर मला इथे दिसणार आहे. ओके, या बाबतीतला विषय आहे. व्हेरिएबल म्हणजे काय, नेम ऑफ द मेमरी लोकेशन विच होल्ड्स द व्हॅल्यू. म्हणजे ही 10 व्हॅल्यू कुठं सेव्ह केलेलं आहे, त्या मेमरी लोकेशनचं नाव म्हणजे काय असतं, तर व्हेरिएबल असतं. ओके, यासाठी मी तुम्हाला सेक्टर अँड ट्रॅकचा कन्सेप्ट, एक सर्कल म्हणजे काय असतं, ट्रॅक, आणि त्याचे नंबर ऑफ कप्पे म्हणजे काय असतं, तर सेक्टर्स असतात, आणि आपल्या सेक्टरवरती जाऊन काय होतं, डेटा सेव्ह होतो. सेम वे इथं ए हे व्हेरिएबल आहे आणि याला एक व्हॅल्यू आपल्याला असाइन करायला लागते, त्यामध्ये आपण A = 10, कुठली पण व्हॅल्यू असेल, मग 10 व्हॅल्यू झाली, त्याला रेफरन्स कोणी दिला, ए नी दिला. आता इन फ्युचर समजा मला ए चा स्क्वेअर काढायचा आहे, असं कन्सिडर करा, मला ए चा स्क्वेअर म्हणजे 10चा स्क्वेअर काढायचा आहे. तर मी काय करेन, व्हेरिएबल घेईन B = मी काय म्हणतो, 10चा स्क्वेअर काढायचा, मी 10 × 10 करू शकतो ना, सिम्पल आहे, 10 × 10. ओके, हे ऑपरेशन मी करू शकतो, B = 10 × 10. म्हणजे इथं मी काय यूज केलं, डायरेक्ट व्हॅल्यू यूज केली, रेफरन्स यूज केला नाही. ओके, पण जर मी ते असं लिहिलं, B = A × A लिहिलं, तर काय याचा अर्थ, सो हिअर आय यूज द रेफरन्स ऑफ द व्हॅल्यू. इफ आय एम नॉट रॉंग, दिस इज द रेफरन्स ऑफ दिस व्हॅल्यू, येस ऑर नो. 10 ही व्हॅल्यू आहे, त्याचा रेफरन्स काय आहे, A आहे. इज इट करेक्ट, येस ऑर नो? बानो, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला कळतं ना? हा, हे 10 व्हॅल्यू आहे आणि ह्याला नाव काय दिलं, ए नाव दिलंय, म्हणजे ए इज रेफरन्स ऑफ दिस पर्टिक्युलर 10, बरोबर. त्यामुळे इथं A × A चा अर्थ काय होणार आहे, 10 × 10. म्हणजे इथं काय पुट केलं जातं, तर व्हॅल्यू होल्ड बाय दॅट रेफरन्स, अँड दिस रेफरन्स इज नथिंग बट इन आवर प्रोग्रामिंग लँग्वेज इट इज रेफर्ड ॲज अ व्हेरिएबल. ओके, तर हे व्हेरिएबल आपण कोणत्या कीवर्डनी डिक्लेअर करतो. आता कीवर्ड म्हणजे काय, पहिला गोष्ट आला, कीवर्ड म्हणजे तुम्हाला सांगतो, कीवर्ड इज नथिंग बट, यालाच काय म्हणतो आपण, PREDEFINED, प्री डिफाइन्ड वर्ड, किंवा यालाच काय म्हणतात, आयडेंटिफाय. ओके, जर याला मी थोडंसं असं म्हणतो की RESER, रिझर्व वर्ड म्हणतो आपण त्याला. ओके, फाईन. म्हणजे जो वर्ड प्री डिफाईन, याचा अर्थ काय, जो वर्ड कोणी डिफाईन केलाय, जावास्क्रिप्टनी केलाय किंवा कोणत्याही क्लायंटच्या स्क्रिप्टनी केलाय, ओके, किंवा कोणत्याही लँग्वेजनी केलाय, त्याला म्हणतो आपण प्री डिफाईन वर्ड. हा जो काही मेमरी लोकेशन नेम ऑफ काय असेल, किंवा एखादा मी समजा वेलकम तुम्हाला शब्द सिम्पल साठी म्हणलं, मी सिम्पल वर्ड घेतला वेलकम, हा वर्ड कोणी डिझाईन केलाय, कोणत्या लँग्वेज मधला आहे, तर हा लँग्वेज कुठल्या, इंग्लिश आहे. ओके, तसं जे वर्ड्स जावास्क्रिप्टनी स्वतः डिझाईन केलेले आहेत, जावास्क्रिप्ट म्हणजे तुम्ही कोणते प्रोग्रामर असेल, इमॅन्युअल कांत जो काय असेल त्याने, तो नेटस्केप ऑर्गनायझेशन आहे, नेटस्केप ऑर्गनायझेशननी तो कोड डिझाईन डेव्हलप केला असणार आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, कीवर्ड म्हणतो. तर असा कोणता कीवर्ड आहे ज्या थ्रू आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, तो वॅर इज अ कीवर्ड, बरोबर का, युज्ड टू डिक्लेअर व्हेरिएबल. कळतंय, कुठलाही कीवर्ड आहे तर वॅर. आता वॅर हे स्मॉल मध्ये लिहायचं का कॅपिटल लिहिलं चालेल, कोण सांगेल मला, वेदर वॅर शुड राईट इन अप्पर केस और लोअर केस? लोअर केस. लोअर केस. व्हेरी गुड. वाय?
वाय इट शुड बी रिटन इन द लोअर केस? बिकॉज Is हा बोला बोला. case sensitive. एक्सलंट एक्सलंट. व्हॉट इज दॅट? जावास्क्रिप्ट काय केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे आणि जावास्क्रिप्ट केस सेन्सिटिव्ह असल्यामुळं मी जर कॅपिटल वॅर लिहिलं तर याचं मिनिंग आणि याचं मिनिंग या दोन्ही वर्डचं मिनिंग वेगवेगळं आहे. ओके, त्यामुळं जावास्क्रिप्ट ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे, तेव्हा तुम्हाला वॅर हा शब्द स्मॉल मध्येच लिहावा लागेल, कॅपिटल लिहून चालणार नाही. म्हणजे इन शॉर्ट कीवर्ड्स, आयडेंटिफायर्स, रिझर्व वर्ड्स जसे आहेत तसेच तुम्हाला वापरावे लागतील, त्याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकत नाही. इन शॉर्ट सांगायचं झालं तर. ओके फाईन. त्यानंतर हाऊ टू डिक्लेअर द व्हेरिएबल्स. बरं ठीक आहे, ठरलं की व्हॅर कीवर्डने डिक्लेअर करायचं. मग डिक्लेअर कसं करायचं, तर व्हॅर हा शब्द टाकायचा आणि त्यानंतर तुम्ही व्हेरिएबलचं नाव. तर व्हेरिएबलचं नाव काय ठरवलं तुम्ही आता द्यायचं, ए नाव ठरवलं. असंच तुम्ही ठरवलं काय नाही मला व्हेरिएबल बी ठरवायचा, व्हेरिएबल बी ठरवा. ओके, अजून मी म्हटलं काय ना मला व्हॅर काय करायचं आहे, कृष्णा करायचं आहे. ओके, नाही मी अजून ठरवलं मला माझं नाव द्यायचं आहे, व्हॅर मी माझं नाव देऊ शकतो. I can write, but if I will write var, समजा आपण शिकलो कुठला कीवर्ड आपण शिकलोय आता याच्यामध्ये, ठीक आहे आपण असं म्हणू की व्हॅर व्हॅरच म्हणू आपण. चला, तर हे जे स्टेटमेंट मी सगळ्यात शेवटला लिहिलंय कोणतं, व्हॅर व्हॅर, इट इज नॉट व्हॅलिड स्टेटमेंट. का नाही व्हॅलिड, कोण सांगेल? हे स्टेटमेंट चुकीचं आहे म्हणतोय का? कॅन एनीबडी टेल मी वाय दिस स्टेटमेंट इज रॉंग? रेफरन्स नाही. हा बोल, चुकून चुकलं बोला. ओके, डिफरन्स नाहीये म्हणून. ठीक आहे, अजून कोण सांगेल? प्री डिफाइंड आहे. ओके सर्वेश, ओके ते प्री डिफाईन आहे, करेक्ट. हा अजून कोण सांगेल? बरोबर आहे बरोबर आहे, बोला. बोला, नाही बोलत. बरं ठीक आहे, बघा मी काय म्हटलं तुम्हाला की मगाशी सांगितलं व्हॅर हा काय रे, कीवर्ड आहे. ओके, आता तुम्ही इथं काय करताय, यू वॉन्ट टू डिक्लेअर द व्हेरिएबल नेम्ड ऍज व्हॅर. तुम्ही व्हॅर नावाचाच व्हेरिएबल डिक्लेअर करू म्हणजे करू इच्छित आहे. ओके फाईन, तुमचं काहीच अडचण नाही, तुम्हाला डिक्लेअर करायचं, तुम्ही व्हॅर लिहिलं. पण काय होणार आहे, पुढे जाऊन तुम्ही त्या व्हॅरला काही ना काहीतरी व्हॅल्यू असाइन करणार आहात. ओके, जसं मी म्हणलं ए ला काहीतरी व्हॅल्यू मी असाइन करणार ना, ए इज इक्वल टू काय पण असेल, 20 असेल. ओके, जसं मी म्हणणार बी इज इक्वल टू काय काहीतरी हवं 10 असेल, काय पण असेल, 10 20 काय 15 काय असेल ते. म्हणजेच काय इन शॉर्ट की व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर त्याला व्हॅल्यू आपण ज्यावेळी असाइन करतो त्यावेळी ती व्हॅल्यू ज्या मेमरी लोकेशनला सेव्ह होते त्याला कुठलं नाव दिलं जातं, ते व्हेरिएबलचं नाव दिलं जातं. तसं इथं बघा, इथं व्हॅरचा अर्थ काय, इट इज यूज टू डिक्लेअर द व्हेरिएबल, त्याचा रोल ठरलेला आहे. मग त्या पर्टिक्युलर व्हॅरला जर मी एखादी दुसरी व्हॅल्यू असाइन करत असेल तर या प्रोग्रॅमिंग मध्ये ते शक्य नाही, कारण ऑलरेडी व्हॅरला काही ना काहीतरी नाव काम दिलेलं आहे. यू कांट चेंज द मिनिंग असाइन टू दॅट कीवर्ड ऑर एनी कीवर्ड. तुम्ही त्या कीवर्डचं मिनिंग बदलू शकत नाही. म्हणजे मी तुम्हाला याचं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं, आठवते कोणाला? कोण सांगितलं एक्झाम्पल काय दिलं तुम्ही 11वीत? ठीक आहे, असं मी सांगतो तुम्हाला, मी दिलं होतं तुम्हाला काय शब्द दिला होता, WELCOME, आठवते का बघा, वेलकम. आणि दुसरा शब्द कुठला होता बघा, आता हे जेव्हा आठवलं असेल तुला, तुम्हाला सगळ्यांना आठवलं असेल, वेलकम म्हणजे आणि काय बाय मध्ये. आता हे दोन वर्ड्स काय, कोणाचे वर्ड्स आहेत बाबा? हे कीवर्ड्स आहेत. कुठल्या लँग्वेजचे आहेत? तर इंग्लिश लँग्वेजचे आहेत. मी काय म्हणलं की मी हा शब्द कधी वापरायचा आहे, सो याला पण लिमिटेशन आहे. काय, वेनेवर काय आपले रिलेटिव्ह किंवा आपलं कोणतं मित्र किंवा कोणाने असेल आपल्या घरी येत असतील तर आपण काय म्हणतो, वेलकम म्हणतो, त्यांचं वेलकम आहे तुमचं म्हणतो आमच्या घरी, बरोबर ना? का असं कधी म्हणतो की बाबा येताना बाय बाय असं म्हणतो आपण, आत घरी यायला येताना आपण बाय बाय म्हणतोय. इट इज पॉसिबल? नो, इट इज नॉट पॉसिबल. का? तर त्यांचे मिनिंग्स ठरलेले आहेत, त्यांचा वापर योग्य त्या ठिकाणीच होणं गरजेचं आहे. तसं इथं व्हॅर हा कीवर्डचा यूजच दिलेला आहे की टू डिक्लेअर द व्हेरिएबल. सो इन दिस केस यू कांट चेंज मिनिंग ऑफ एनी कीवर्ड इन द जावास्क्रिप्ट. सो दिस इज इनव्हॅलिड. यू कॅन राईट VA, पॉसिबल आहे, कारण VA नावाचा कुठला कीवर्ड नाहीये. ओके, यू कॅन राईट दिस व्हॅर VA, येस इट इज पॉसिबल. यू कॅन असाइन द एनी व्हॅल्यू टू इट ऑल्सो, कारण VA हा काय कीवर्ड नाहीये, त्यामुळे तुम्ही कीवर्ड हा व्हेरिएबल नेम म्हणून वापरू शकत नाही.
ओके, आय होप इट इज क्लिअर की मी काय तुम्हाला सांगणार होतो त्यांनी काय सांगितलंय ते. ठीक आहे, त्याच्यानंतरचा विषय तो काय, तर व्हेरिएबलचं नाव कसं द्यायचं. मग आता हे जी म्हणतोय मी सतीश कृष्णा बी ए, मग मला जर नाव द्यायचं असेल व्हेरिएबलचं, काही नियम आहेत का, तर आहेत. तर रूल्स काय आहेत, रूल्स टू कन्स्ट्रक्ट अ व्हेरिएबल नेम. पहिला नियम होता बघा की व्हेरिएबल नेम मस्ट स्टार्ट विथ काय, अँड, आठवते का, आठवते ना, थोडं थोडं रिवाइज होते का थोडं थोडं, की व्हेरिएबलच्या नावाची सुरुवात ही कशाने व्हायला पाहिजे, अल्फाबेटनीच व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही व्हॅर लिहिताना व्हॅरच्या पुढे जो पहिला व्हेरिएबलचं नावाचं जो पहिलं लेटर येणार आहे ते लेटर काय पाहिजे, अल्फाबेटच पाहिजे. हा पहिला नियम आहे. ओके, हा फर्स्ट नियम आहे. ओके, नो कीवर्ड्स, तुम्ही कीवर्ड्स वापरायचे नाहीत व्हेरिएबलमध्ये. व्हेरिएबलचं नाव म्हणून कीवर्ड वापरायचं नाही. तुम्हाला तुम्हाला मी सांगितलं व्हॅर व्हॅर लिहू शकत नाही आपण. ओके, तिसरं काय की कोण सांगेल मला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अंडरस्कोर नावाचं एक ऑपरेटर आहे. तेच ऑपरेटर तुम्ही व्हेरिएबलच्या नावामध्ये यूज करू शकता. सपोज मला रोल नंबर ROLLNO असं व्हेरिएबल डिक्लेअर करायचं, आय कॅन यूज रोल नंबर, मी यूज करू शकतो. बट आय कॅन नॉट प्रोव्हाइड एनी स्पेस बिटवीन रोल अँड नंबर. इथं मी स्पेस देऊ शकत नाही डिझायनिंग करताना. म्हणजे व्हॅर रोल नंबरच्या मध्ये मी स्पेस टाकू शकत नाही. सो इट इज इनव्हॅलिड. बट इफ आय विल गो ROLL_N number, so it is valid. म्हणजेच काय इन शॉर्ट की यू कॅन इंट्रोड्यूस और यू कॅन यूज ओनली वन स्पेशल कॅरेक्टर दॅट इज अंडरस्कोर इन द व्हेरिएबल नेम. ओके, हा झाला तिसरा नियम. जर तुम्ही म्हणला काय नाही सर मग अंडरस्कोर कशाला, डॅश वापर चालते का, नाही, डॅश वर चालणार नाही. डॉट सुद्धा चालणार नाही, कॉमा चालणार नाही. तुम्हाला फक्त काय करायचंय, अंडरस्कोर वापरायचं. कधी, व्हेरिएबलच्या नावाच्या मध्ये, व्हेरिएबल संपल्यानंतर नव्हे. ओके, त्याच्यानंतर चौथा नियम काय होता आपला की व्हेरिएबल ची लेंथ ही 256 कॅरेक्टरच्या बाहेर असता कामा नये. म्हणजे व्हेरिएबलचं नाव असेल ते 256 कॅरेक्टरच्या पुढे जाता कामा नये. ओके, आय थिंक हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. कुठली काय काय रूल्स आहेत टू डिक्लेअर द व्हेरिएबल. सो व्हेरिएबल मस्ट स्टार्ट विथ अन अल्फाबेट. म्हणजे तुम्ही A9 देऊ शकता. A9 इक्वल टू, आय कॅन डिक्लेअर व्हेरिएबल नेम ऍज अन A9. A9 इक्वल टू 20 मी लिहू शकतो. इट इज पॉसिबल. बट यू कॅनॉट यूज काय 9B, नाही करू शकत तुम्ही. का, तर सुरुवातीचं कॅरेक्टर काय अल्फाबेट पाहिजे, तर काय नंबर आहे, त्यामुळे ते शक्य नाही. नो कीवर्ड्स, म्हणजे कीवर्ड्स आहेत का, तर कीवर्ड्स व्हॅर वापरू शकत नाही, कुठलाही वापरू शकत नाही कीवर्ड. नंतर रोल नंबर असं मला सेपरेट काय असेल, एकच व्हेरिएबल आहे पण ते सेपरेट करायचं मला, तर अंडरस्कोर तुम्ही वापरू शकता. ओके, आणि तुमच्या या पर्टिक्युलर व्हेरिएबलच्या नावाची जी लेंथ आहे, लेंथ म्हणजेच काय, टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर इन अ गिवन काय म्हणावं व्हेरिएबल नेम, इट शुड नॉट एक्सीड दॅन 256 कॅरेक्टर्स. इज दॅट क्लिअर ऑल ऑफ यू? बोला बोला बोला, समजले ना सगळ्यांना? फाईन. याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं बघा, याच्यानंतर आपण पाहिलं होतं डेटा टाइप्स. आता तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलं होतं डेटा टाइप्स म्हणजे काय. ओके, सो डेटा टाइप म्हणजे काय, कोण सांगेल जरा मला, डेटा टाइप म्हणजे काय? बोला 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 बोला, डेटा टाइप म्हणजे काय? बट ठीक आहे, डेटा टाइप म्हणजेच काय, व्हॉट काइंड ऑफ व्हॅल्यू अ व्हेरिएबल होल्ड्स. व्हॉट काइंड ऑफ व्हॅल्यू अ व्हेरिएबल होल्ड्स. ओके, आता व्हेरिएबल कोणत्या प्रकारची व्हॅल्यू होल्ड करतो हे कोण सांगते, तर डेटा टाइप सांगतो. ओके, आता हा काय 15 काय रे, व्हॅल्यू होल्ड बाय व्हेरिएबल नेम्ड ऍज बी, बरोबर ना. मग ही 15 व्हॅल्यू काय आहे. ओके, म्हणजे त्या 15 व्हॅल्यू मी कुठला डेटा टाइप म्हणायचा, तर मी म्हणतो त्याला म्हणतो पण नंबर म्हणतो आपण त्याला. म्हणजे पहिला डेटा टाइप कुठला आहे जावास्क्रिप्टचा, तर तो काय आहे, नंबर आहे, NUMBR. ओके, नंबर. याचा अर्थ काय होतो की एनी नंबर, मग तो इंटिजर असेल किंवा फ्लोट असेल, कुठलाही नंबर घ्या. मग तुम्ही 10.5 जरी घेतला, सो दॅट इज ऑल्सो वन व्हॅल्यू ऑफ द नंबर ऍट्रिब्यूट. मी असं म्हणू शकतो A इज इक्वल टू 10.5. ए काय व्हेरिएबल आहे, 10.5 त्याची व्हॅल्यू आहे. मी असं म्हणू शकतो B इज इक्वल टू 2. येस, इट इज व्हॅलिड. का, तर ते पण काय नंबर आहे. दुसरा डेटा टाइप आपण शिकलो होतो, त्याचा म्हणजे अर्थ काय होता, तर स्ट्रिंग होता बघा, STRING. कळतंय? स्ट्रिंग म्हणजे काय, एनिथिंग इनसाइड द डबल कोट. म्हणजे जे डबल कोट मध्ये लिहाल ते सगळं काय असणार आहे,
म्हणजे तुम्ही म्हटलं वेल ही स्ट्रिंग झाली, मी म्हटलं कम ही स्ट्रिंग झाली, मी म्हटलं बाय ही स्ट्रिंग झाली. ओके, म्हणजे ह्या सगळ्या काही स्ट्रिंग आहेत. इवन मी डबल कोड मध्ये 10 जरी लिहिलं तर इट इज ऑल्सो ट्रीटेड ॲज अ स्ट्रिंग, इट विल नॉट ट्रीट ॲज अ नंबर. हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, 10 जरी हा नंबर असला पण तो कशामध्ये एन्क्लोज आहे, इट इज एन्क्लोज इन द डबल कोट. सो इट विल टर्म इट विल ट्रीट ॲज अ स्ट्रिंग. It will not treat as a number. It will treat as a string. This will treat as a number. If I'll go for c is equal to 10, so this will treat as a number. But इथं c equal to double quote मध्ये 10 म्हणलं तर याचा अर्थ this will treat as a string. So anything inside double quote except two values, दोन व्हॅल्यू सोडल्या तर त्या व्हॅल्यूज कोणत्या, तर त्या व्हॅल्यू साठी आपल्याला तिसरा डेटा टाइप आहे, ते म्हणतो काय, तो BOOLEAN. त्याला म्हणतो आपण काय, बुलियन. आणि यासाठी फक्त दोनच व्हॅल्यू आहेत, एक म्हणजे TRUE ट्रू आणि दुसरं म्हणजे काय असतं, फॉल्स. ह्या दोन व्हॅल्यू जर असतील तर या व्हॅल्यूजना आपण स्ट्रिंग म्हणत नाही, या व्हॅल्यूजना आपण म्हणतो काय, बुलियन व्हॅल्यू. म्हणजे एखादं ए इज इक्वल टू मी जर ट्रू म्हणलं तर ए चा डेटा टाइप काय झाला, बुलियन झाला. हे लक्षात घ्या, तो स्ट्रिंग होणार नाही ह्या दोन व्हॅल्यू असतील तर. त्याच्यानंतर आपण चौथं पाहिलं होतं, फोर्थ वन, त्याला म्हणतो आपण काय, NULL, नल. नल म्हणजे नथिंग, काहीच नाहीये थोडक्यात. एम्प्टी स्ट्रिंग म्हणतो आपण त्याला, एम्प्टी स्ट्रिंग. म्हणजे मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, इज इक्वल टू डबल कोट स्टार्ट केला, डबल कोट लगेच कंप्लीट केला, काहीही लिहिलं नाही. इव्हन आय हॅड नॉट इन्सर्टेड एनी सिंगल स्पेस ऑल्सो, मी इन्सर्ट केला नाही. हे लक्षात घ्या. नल म्हणजे नथिंग, त्याच्यामध्ये काहीच नाही. ओके, त्याला म्हणतो आपण काय, एम्प्टी स्ट्रिंग म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण नल म्हणतो, नल. त्याच्यानंतरचा जो पुढचा पॉईंट आपण शिकलो, पाचवा टाईप, त्याचा पाचवा टाईप शिकलो आपण, तो काय होता बघा, तो इन्फिनिटी होता. आता पण सगळ्यांना माहिती आहे इन्फिनिटी काय रे. इन्फिनिटी, इन्फिनिटीचा अर्थ असा होतो की इट इज यूज टू इम्प्रूव्ह द ऑपरेशन. ओके, आता इथं इम्प्रॉपर ऑपरेशन म्हणतो आपण इन्फिनिटी, म्हणजे डिवाइड बाय झिरो, इम्प्रॉपर ऑपरेशन. म्हणजे मी एखादा व्हॅल्यू घेतली, ए इज इक्वल असं म्हणलं समजा 10 डिवाइड बाय 0. ओके, सो इट इज हायली इम्पॉसिबल आहे. याला म्हणतो आपण काय, इन्फिनिटी. म्हणजे इम्प्रॉपर ऑपरेशन म्हणून, ऑपरेशन जे शक्य होणार नाही असं ऑपरेशन तुम्ही जर करत असाल तर त्याचा डेटा टाइप काय असणार आहे, इन्फिनिटी असणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे काय, DEFINED, अनडिफाइन्ड. आता याचा अर्थ तुम्हाला सांगतो. इथं बघा, तुम्ही व्हेरिएबल समजा वापरले तर मी इथंच क्लिक करतो, वॅर A, B, C, D असे वापरलं. आणि पुढच्या लाईनला A इज इक्वल टू मी 10 म्हणला, B इक्वल टू सेमिकोलॉन समजा असं कन्सिडर करा, सेमिकोलॉन नंतर नेक्स्ट लाईन असं कन्सिडर करा तुम्ही. B इज इक्वल टू मी म्हणलं की 15. ओके, C इज इक्वल टू म्हणलं मी काय तर 16 असं म्हणलं. ओके, आणि मी D व्हेरिएबल मी यूज केलं नाही प्रोग्राम मध्ये. ओके, अँड वेन आय एम गोइंग टू प्रिंट द व्हॅल्यू ऑफ D, आता इथे मी D तर वापरलेलंच नाही कुठं, आणि D ची व्हॅल्यू जर मी प्रिंट करायला गेलो तर त्याचा मेसेज काय येतो की द व्हॅल्यू ऑफ D इज अनडिफाइन्ड. म्हणजेच काय, यू हॅड यूज दॅट व्हेरिएबल इनसाइड द प्रोग्राम. तुम्ही प्रोग्राम मध्ये ते व्हेरिएबल वापरलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे, पण त्याचा यूज तुम्ही केलेला नाही. या केसमध्ये त्याचा डेटा काय असतो, अनडिफाइन्ड असतो. याच्यामध्ये कोणाला काय शंका आहे, काय डाऊट आहे का, कळतंय का? समजतंय ना काय शिकवायचं चाललंय ते. हे सगळं बेसिक आहे, हे मला घ्यायला लागणार तुम्हाला ऑपरेटर्स, कारण तुमचं थोडंसं मध्ये गॅप पडलाय म्हणून. ठीक आहे, फाईन. याच्यानंतर आपण बेसिकली चालू केलं होतं तर त्याला म्हणतो आपण काय, स्ट्रक्चर ऑफ जावास्क्रिप्ट. तुम्हाला पाहिजे असेल तर मी याचा स्नॅपशॉट घेऊ शकता, जर हवा असेल तर मी स्क्रीनशॉट, मी थोडंसं थांबतो जर तुम्ही घेणार असाल तर, जर पाहिजे असेल तर, नसेल तर द्या सोडून, काय अडचण नाही. मी 1 मिनिट फक्त अर्धा मिनिट वाट बघतो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घ्या. ओके, याच्यानंतरचा जो विषय आहे तो आहे तर स्ट्रक्चर ऑफ, एकच मिनिट. हा, याच्यामध्ये एक विषय येतो, तो येतो स्ट्रक्चर ऑफ प्रोग्राम काय असतो. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला टॅग कुठला असतो, HTML टॅग. ओके, त्याच्यानंतर कुठला टॅग येतो, हेड टॅग. हे झालंय आपलं परवाचे थोडेसे, तरी पण सांगतो मी तुम्हाला, SCRIPT स्क्रिप्ट. मी असं म्हणते स्क्रिप्ट टॅग आहे. स्क्रिप्ट टॅग नंतर त्याचा स्लॅश स्क्रिप्ट होतो, आणि त्याच्यानंतर मग स्लॅश हेड होतं, कारण स्क्रिप्ट हा बेसिकली सब टॅग ऑफ हेड आहे. आणि त्याच्यानंतर असतो HTML. हा झाला प्लेन फक्त जावास्क्रिप्ट, त्याच्यामध्ये कुठेही HTML चा कोड येणार नाही.
दुसरं आहे त्याच्या ऐवजी तुम्ही स्क्रिप्ट टॅगच्या अगोदर बॉडी सेक्शन चालू करा किंवा स्क्रिप्ट टॅग संपल्यानंतर तुम्ही बॉडी चालू करा आणि त्यानंतर बॉडी तुम्ही क्लोज करू शकता, म्हणजे स्लॅश बॉडी करा. याच्यामध्ये तुम्ही HTML चा कोड लिहू शकता. हा झाला दुसरा, हा सेकंड आहे आणि हा काय आहे फर्स्ट आहे. हा प्लेन जावास्क्रिप्ट आहे, फक्त जावास्क्रिप्ट लँग्वेज असेल. इथं दोन लँग्वेज मी एकत्र केल्या, जावास्क्रिप्ट आणि HTML. मी करू शकतो, काही अडचण नाहीये. ठीक आहे. आता हा जो काही स्क्रिप्ट टॅग आहे त्या स्क्रिप्ट टॅगचे ऍट्रिब्यूट्स आपण बघितले होते. पहिलं ऍट्रिब्यूट होतं LANGUAG लँग्वेज. त्याला तुम्ही नॉर्मली काय करता, त्या लँग्वेजचं नाव देता, म्हणजे स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट. ओके. किंवा स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू पर्ल किंवा स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू CGI, कॉमन गेटवे इंटरफेस, प्रॅक्टिकल एक्सट्रॅक्शन रिपोर्ट लँग्वेज, भरपूर लँग्वेजेस आहेत. म्हणजे लँग्वेज ऍट्रिब्यूट काय सांगतं की तुम्हाला या सेक्शन मध्ये इथं थोडक्यात या पर्टिक्युलर ब्लॉकमध्ये कोणत्या लँग्वेजचा कोड यूज करायचा आहे. सो दॅट लँग्वेज नेम शुड बी स्पेसिफाईड बाय युझिंग लँग्वेज ऍट्रिब्यूट ऑफ स्क्रिप्ट टॅग. म्हणजे पहिलं ऍट्रिब्यूट कुठलं आलं, लँग्वेज आलं, त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार, लँग्वेजचं नाव लिहिणार. ओके. दुसरा ऍट्रिब्यूट आहे SRC सोर्स, म्हणजे तुम्हाला एक्सटर्नल फाईल एखादी कॉल करायची असेल ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन तर तुम्ही SRC वापरू शकता. सोर्स हे सेकंड ऍट्रिब्यूट ऑफ स्क्रिप्ट आहे. आणि तिसरा आहे रन ऍट. आता रन ऍट म्हणजेच काय, तुम्हाला हाच कोड बेसिकली जर सर्व्हरला तुम्हाला रन करायचं असेल, मी इथं सर्व्हरला म्हणजेच वेब ब्राउझर नाही म्हणत, मी वेब सर्व्हर म्हणतो. पण तुम्हाला सगळ्यांना मगाशी मी सांगितलं की क्लायंट साईडचे प्रोग्राम कुठे रन होतात, वेब सर्व्हरला, वेब ब्राउझरला होतात, आणि सर्व्हर साईडचे कुठे होतात, वेब सर्व्हरला होतात. त्यामुळे जर तुम्हाला हा कोड सर्व्हर साईडला रन करायचा असेल तर यू शुड स्पेसिफाय द ऍट्रिब्यूट रेफर्ड ॲज रन ॲट अँड इट्स व्हॅल्यू शुड बी सर्व्हर. त्याची व्हॅल्यू काय असते, सर्व्हर असते. ओके. ठीक आहे. काल याचा अर्थ स्क्रिप्ट टॅगचे 3 ऍट्रिब्यूट, लँग्वेज, SRC आणि रन ॲट. विचारतील MCQ 3 कडे आन्सरला की व्हॉट आर द व्हॅलिड ऍट्रिब्यूट्स ऑफ लँग्वेज ऍट्रिब्यूट ऑफ व्हॉट आर द व्हॅलिड ऍट्रिब्यूट्स ऑफ स्क्रिप्ट टॅग. पहिलं कुठलं येतं, लँग्वेज, नंतर येतं SRC आणि तिसरं येतं रन ॲट. स्पेसिफिकली विचारतील की डॅश ऍट्रिब्यूट ऑफ स्क्रिप्ट टॅग स्पेसिफाईज द स्क्रिप्टिंग लँग्वेज नेम, तर काय येणार आहे, लँग्वेज आन्सर येणार आहे. विचारतील डॅश attribute is used to specify to execute that code on a server computer. म्हणजे मला माझा कोड जर सर्व्हर साईडला जर रन करायचा असेल तर मी कुठलं ऍट्रिब्यूट वापरायचं, तर त्यांचं काय रन ॲट असेल. किंवा काय काय असं विचारतील व्हॉट इज द व्हॅलिड व्हॅल्यू ऑफ रन ॲट ऍट्रिब्यूट ऑफ स्क्रिप्ट टॅग. त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, तर सर्व्हर असणार आहे, हे लक्षात घ्या. ओके. वेगवेगळे अँगल्स असतील क्वेश्चनचे, तुम्हाला ते माहीत असणं गरजेचं आहे. ओके. आय होप की तुम्हाला जे काय आता मी बेसिक सांगितलं ते सगळं तुम्हाला कळालं असेल, अशी आशा करतो मी, कळालं असेल असं. हां, आता माझ्याकडे फक्त 1च मिनिट शिल्लक आहे. मी थोडंसं सेव्ह करतो माझं जे काही तुम्ही नावं पाठवले ते, आणि म्हणजे थोडक्यात मला मगाशी पण सेव्ह केलं होतं, आणि कोण लेफ्ट झाला असेल तर मी आता, कुणा तुम्हाला काही शंका असेल तर विचारा, कुणा काही डाऊट असेल तर विचारा प्लीज. आकांक्षा पवार, बोल, काय अडचण आहे? हा, नो सर, बाय मिस्टेक झालेलं. ओके, असून दे, काय अडचण नाही, ठीक आहे. हा, काय म्हणलं मी तुम्हाला, आपलं संडेला 6 ते 7 ठरलेलं आहे आपल्याला, आपला पेपर होणार पहिल्या 2 चॅप्टरवरती. ती टेस्ट ही रिव्हिजन टेस्ट असेल, आणि मेन सेमिस्टरची एक्झाम आपली 5 तारखेला शेड्यूल आहे. म्हणजे माझा पेपर ते 5 तारखेला आहे. बघूया, टाइम टेबल आलं तुम्हाला कळेलच ते पुढचं काय आहे ते सगळं किती तारखेला आहे. पण तुम्ही प्रिपेअर राहा. पहिले 3 चॅप्टर, जेवढे 3 चॅप्टर शिकवले ते 3 चॅप्टर्स. ओके. जावास्क्रिप्ट नाही, हा चॅप्टर घ्यायचा नाही. ओके, फाईन. उद्या आपण सकाळी 10च्याच टायमिंगला भेटणार आहोत. आज थोडं जाधवसांची ऍडजस्टमेंट होती, त्यामुळे त्यांची ऍडजस्टमेंट केली होती मी. उद्या आपण 10लाच आपलं लेक्चर चालू होईल. ओके, फाईन. स्टिल दॅट, स्टे होम, स्टे सेफ. बाय बाय राईट नाव फ्रॉम दिस.